देशमुखांच्या वाड्याशेजारी असलेलं त्यांचं खाजगी मुरलीधराचं देऊळ भाविकांनी गच्च भरून गेलेलं होतं. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं देवळात उत्सव चालू होता. सकाळी प्रवचन, दुपारी कीर्तन, रात्री भजन, कार्यक्रमांचा नुसता धमाका. उत्सवाचा आजचा 6वा दिवस. आज माई फडक्यांचं कीर्तन होतं. रसाळ वाणी, जुन्या नव्याचा मेळ घालत केलेलं सहज सुंदर निरूपण, तालासुरांची पक्की जाण, प्रसंग ऐकणाऱ्याच्या डोळ्यापुढे उभा करण्याचा नाट्यगुण आणि यामुळे कीर्तन क्षेत्रात माईंचं नाव अलीकडे चांगलंच गाजत होतं. तसं त्यांचं घराणंच कीर्तनकाराचं. वडील हरदास होते. आई लहानपणीच गेली, त्यामुळे बिऱ्हाडाला एका ठिकाणी ठिकाणा नव्हता. गावोगावी वडिलांची कीर्तनं ऐकण्यात आणि थोडं मोठं झाल्यावर त्यांच्या मागे पद म्हणण्यात लहानपण सरलं. गरजेपुरतं लिहायला वाचायला वडिलांनी शिकवलं. पुढचं शिक्षण हाती लागतील ती पुस्तकं आणि पोथ्या पुराणं वाचून त्यांचं त्यांनीच मिळवलं. 13-14 वर्षांच्या झाल्यापासनं त्या स्वतंत्रपणे कीर्तन करू लागल्या होत्या. माईंनी क्षणभर डोळे मिटले आणि नमनाचा श्लोक म्हणायला सुरुवात केली. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. त्याबरोबर देवळात जमलेल्या भाविक मंडळींचं परस्परातलं बोलणं थांबलं. साऱ्यांचं लक्ष माईंकडे लागलं. नंतर माईंनी श्रोत्यांची आळवणी केली, विनवणी केली. सर्वांनी आपल्या चित्तवृत्ती एकवटून इकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कथेतला रस घेता येईल, तुमचा आनंद द्विगुणित होईल. राधे कृष्ण चरणी लक्ष लागो रे, कीर्तन रंगी देहात देह वागो रे. मध्यलयीत सुरू केलेलं भजन द्रुतलयीत गेल्यावर माईंनी पेटी तबलेवाले यांच्याकडे हाताने इशारा केला. पेटी तबलेवाले थांबले. मागे उभं राहून माईंना गाण्याची साथ करणारी कुसुमही थांबली. माईंनी निरूपणाचा अभंग म्हणायला सुरुवात केली. चोखोबांचा अभंग आज त्यांनी निरूपणाला घेतला होता. उस डोंगा परी रस नोहे डोंगा. माईंना कीर्तन करायला लागून जवळजवळ 20 वर्ष झाली होती. त्यांचं लग्न झालं ते अक्कांनी मागणी घालून. अक्का त्यांच्या सासूबाई. वाईला कृष्णाबाईच्या उत्सवात कीर्तनासाठी माईंच्या वडिलांना बोलवलेलं होतं. माई त्यावेळी 14-15 वर्षांच्या असतील. वडिलांच्या मागे उभं राहून गाणं म्हणणारी ही गोड गळ्याची मुलगी अक्कांना आवडली. सतेज, सावळी आणि मोठी चुणचुणीत होती ती मुलगी. त्यांनी शास्त्रीबुवांकडे त्यांच्या मुलीला आपल्या मुलासाठी मागणी घातली. वाईतच त्यांचा मोठा वाडा होता. धोमकडे थोडी शेती होती. शिवाय वाईत बाजारपेठेत स्टेशनरीचं दुकान होतं. खातं पितं घर होतं. इतकं चांगलं स्थळ आपल्या पायाने चालत आलेलं बघून शास्त्रीबुवा हरखून गेले. कीर्तनाला आले ते मुलीचं लग्न लावूनच परतले. नव्या नवलाईची 4 वर्ष सरली. अक्कांना आणि आप्पांना म्हणजे सासू सासऱ्यांना माईंचं कौतुक होतं. पण ज्याच्या साथीनं माईंनी उभं आयुष्य त्या घरात काढायचं तो बापू मात्र नालायक, नाकारता होता. एकुलता असल्यामुळे लहानपणी झालेले लाड आणि कळत्या वयापासून लागलेली कुसंगत यामुळे तो पार बिघडला होता. मुख्य म्हणजे तो आळशी होता. कष्टाचं कोणतंच काम त्याला नको होतं. लग्न झाल्यावर तरी मुलाला जबाबदारीची जाणीव येईल, मुलगा सुधारेल आणि कामाला लागेल, हा अक्कांचा होरा पार चुकला होता. या साऱ्या तिढ्यातून बाहेर पडण्यासाठी आपला कीर्तनाचा छंद जपावा, जोपासावा असं माईंनी ठरवलं. निदान आपण सडे आहोत, मुलबाळ नाही आहे, तोपर्यंत तरी कीर्तन करावं असं त्यांना वाटायचं. पण त्यांचा नवरा म्हणाला, ही असली गाण्या बजावण्याची आणि पोटा पाण्यासाठी गावोगाव हिंडायची थेरं आपल्याला नकोत. अन्न पाण्याला, कपड्या लागत्याला तुला काही कमी पडतंय का? माई निरुत्तर झाल्या. अक्का आणि आप्पांची सावली शिरावर होती तोवर त्यांना काही कमी पडलं नव्हतं. पण दोघांनी मिळून कष्ट करण्याचं, संसार सजवण्याचं सुख त्यांना कधीच मिळालं नाही.
बापूंचं बोलणं लाखाचं असायचं, पण कर्तृत्व कवडीचंही नसायचं. हात लावीन तिथली मातीसुद्धा सोन्याची करीन असं तो म्हणायचा, पण त्यांनी कधी कुठल्या मातीला स्पर्शच केला नाही. माईंनी याचीही आपल्या मनाला सवय करून घेतली, नाहीतरी त्या दुसरं काय करू शकणार होत्या. काही वर्ष उलटली. प्रथम आप्पा गेले, नंतर 2 वर्षांनी अक्का गेल्या. आता कोणाचाच अंकुश बापूवर नव्हता. त्याचे मित्र आणि जुगार सारच वाढलेलं होतं आणि अड्डा आता घरातच बसायला लागला होता. आपला मोठेपणा मिरवण्यासाठी रोजची मित्रांची जेवणही घरात व्हायला लागली. शेत गेलं, दुकान गेलं, पैसे जाण्याचे मार्ग अनेक, येण्याचा एक काही नव्हता. तशी माईंनी पुन्हा कीर्तनाकडे वळायचं ठरवलं, पण माझ्या घरात असली थेरं नकोत. बापू याही स्थितीत पुन्हा तणतणला. मग ठीक आहे, मी घराबाहेर पडते. तुमचं घर, तुमचे मित्र, तुमचं सगळं तुम्हाला लखलाभ, बसा सगळं कवटाळून. माझ्या आणि तुमच्याही पेज पाण्यासाठी मला एवढंच करता येईल असं माई म्हणाल्यावर बापू गप्प राहिला. दुसरा काही उपायच नव्हता, कारण त्याला स्वतःला काही करायची सवयच नव्हती. माईंनी पोथ्या पुराणं वाचायला सुरुवात केली. साथीदार दमवले. कीर्तनाचा व्यासंग सुरू केला. गावातली पंचक्रोशीतली निमंत्रणं स्वीकारता स्वीकारता त्यांना हळूहळू परगावची निमंत्रणंही यायला लागली. अर्थात कीर्तनाला जाताना किंवा जाऊन आल्यावर घरात शांतता नसेच. त्या घरात असं तेवढा वेळ बापू कचकच करत असे, पण माईंच्या मनाचा दगड झालेला असे. त्या प्रत्युत्तर करत नसत की वाईटही वाटून घेत नसत. बापूंची मित्रमंडळी आता कोणीच उरली नव्हती, कारण ओरबाडण्यासारखं लुबाडण्यासारखं बापूंकडे आता काही उरलंच नव्हतं. पुढे बापूला दमा लागला. बायकोचं कर्तव्य म्हणून माई त्याची जमेल तेवढी, जमेल तशी सेवा करत, पण पती पत्नीमधलं प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं कधी निर्माणच झालेलं नव्हतं. कीर्तनातच आपल्या आयुष्याची सार्थकता त्यांनी शोधली होती. कीर्तनानंच त्यांच्या एकाकी मनाची पोकळी भरून गेली होती आणि अशात एक दिवस बापू गेला. माई आता अगदी निस्संग झाल्या. असल्या नालायक नाकर्त्या नवऱ्यापासून आपल्याला मूल नाही याचं त्यांना बरं वाटायचं. सासर घराची काही आठवण नकोच म्हणून त्यांनी वाईचा राहता वाडा विकून टाकला आणि कायमच्या वास्तव्यासाठी त्या नाशकाला आल्या. त्यांनी कीर्तन करायला लागूनही आता 20 वर्षे झाली होती. कीर्तनातला त्यांचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढतच होता. रोजचा दिवस कुठेतरी कीर्तनात किंवा जाण्या परतीच्या प्रवासात असे. आज देशमुखांच्या मुरलीधराच्या मंदिरात त्यांचं कीर्तन होतं. त्यांनी निरूपणाला अभंग घेतला होता, उस डोंगा परी रस नोहे डोंगा. माईंनी चोखोबांच्या अभंगाचा पहिला चरण म्हटला. मागे उभ्या असलेल्या कुसुमनं समेपासून चरण उचलला, काय भुललासी वरलिया रंगा. कुसुम आलाप ताना घेत अभंग म्हणायला लागली. नदी डोंगी परी जल नाही डोंगे. बघता बघता सभामंडपातले सारे जण कुसुमच्या शब्दस्वरांशी तदाकार झाले. सुरेल, स्वच्छ, मोकळा, मोठा तरीही मधुर आवाज. तिथे बसलेल्या साऱ्यांना वाटायला लागलं की हे गाणं पार्थिव नव्हेच, हे गंधर्व लोकीचं दिव्यत्वाचा स्पर्श असलेले अलौकिक स्वरच तिच्या कंठातनं पाझरतायत. कोण असेल ही? कुणी शापित गंधर्वकन्या? कुसुम गंधर्वकन्या निश्चितच नव्हती, पण शापित मात्र खचित होती. कुसुम माईंच्या मावस नणंदेची मुलगी. 5-6 वर्षांची असताना तिच्या धाकट्या भावाला जन्म देता देता तिची आई अडली आणि देवाघरी गेली. जाता जाता आपल्या बाळालाही घेऊन गेली. कळायला लागल्यापासून नव्हे, कळायला लागण्यापूर्वीच घरातल्या कामकाजाची जबाबदारी कुसुमच्या कोवळ्या खांद्यावर पडली. कळी कधी हसलीच नाही, फुललीच नाही. फुलण्यापूर्वीच ती मिटल्यासारखी झाली. ती 10-11 वर्षाची झाली आणि एक दिवस कावेळीने वडीलही गेले. नंतर तर तिचे ओठही मिटल्यासारखे झाले. 1-1.5 वर्ष काकाने तिला सांभाळलं. तिथल्या चटपटीत आणि चुणचुणीत चुलत भावंडांमध्ये ही 7वीत शाळा सोडलेली मुलगी अगदीच वेडी बागडी दिसे.
तशी ती काळी कुरूपच. भावंडांचं आणि त्यांच्या इतर मैत्रिणींचं टिंगल-टवाळीचं, उपहासाचं बोलणं ऐकता ऐकता ती आपला आत्मविश्वासच गमावून बसली. इथे ती कुसुमची प्रथम कुसमी झाली आणि नंतर कुब्जा. कुणी बोलायला लागलं की ती गोंधळून जाईल. मग तिच्या हातनं चुका होत. काहीतरी पडे, सांडे, फुटे, वेंधळी म्हणून मग पुन्हा बोलणी बसत. कधी मारही. एक दिवस काकांनी तिला तिचं सारं सामान पिशवीत भरायला सांगितलं आणि तिला माईंच्या घरात पोचवलं. माई वैतागल्या. त्यांच्या निस्संग आयुष्याला हे नसतं लचांड येऊन चिकटलं होतं, तेही कुरूप, वेडं, वेंधळं, पाहता क्षणी मनात तिरस्कार निर्माण करणारं. अगदी अनपेक्षितपणे. तिची जबाबदारी सोपवण्यासारखं दुसरंही कोणी दिसत नव्हतं. तिच्यासारख्या काळ्या कुरूप वेड्या विद्र्या मुलीचं लग्न होणंही अवघड. आपल्या आयुष्याला ही बांडगुळासारखी चिकटून राहणार. आपला आनंद, आपला जीवनरस आयुष्याच्या अखेरपर्यंत शोषत राहणार असं माईंना वाटलं. पण इलाज नव्हता. तिला काही घरातनं हाकलून देता येत नव्हतं. दूरची का असेना, पण त्यांची भाची होती ती. माणुसकी म्हणून तरी तिला ठेवून घ्यायला हवं होतं. माई मनानं सुसंस्कृत होत्या. कीर्तन प्रवचनातनं त्या लोकांना उपदेश करत होत्या. आता उपदेशाप्रमाणे वागायची वेळ त्यांच्यावर आली होती. कुसुम शेवटच्या चरणापर्यंत आली होती. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कुसुमला वाटलं अभंगात तल्लीन झालेल्या जनता जनार्दनाला कळवळून सांगावं, कुसमी डोंगे परी गुण नाही डोंगे. माईंनी दोन्ही हात बाजूला करून कुसुमला थांबायची खूण केली. सभामंडपातले सारे लोक भानावर आले. कुसुमला वाटलं आपण अभंग म्हणताना चुकलो तर नाही. चोखा डोंगा असंच म्हणालो ना आपण, का कुसमी डोंगी असं म्हणालो. ती घाबरली. अभंग म्हणत असताना तिच्या चेहऱ्यावर विलसणारं तेज पार हरवून लोपून गेलं होतं. चेहरा नेहमीसारखा झाला होता, मठ्ठ, निर्बुद्ध, वेंधळा आणि बावळट. माईंनी अभंगाचा सरळ अर्थ सांगितला. मग व्यवहारातले दाखले उदाहरणं देत त्या ओळी ओळीचं, शब्दाचं मर्म उलगडायला लागल्या. असं बघा, आपण पाडव्याला कडुलिंब खातो. पान कडू, पण त्याचं पहिलं लक्षण आहे आरोग्य. कडू रस घेतल्यानं आरोग्य वाढतं. आभाळात चमकणारी वीज ती वेडीवाकडी चमकून जाते हो, पण तिचं तेज एका क्षणात साऱ्यांना दिपवून टाकतं. नदी वाकडी, पण वेड्या वाकड्या वळणांनी पुढे धावणाऱ्या नदीचं पाणी तृषार्ताची तहान भागवतं. मग एका तहानलेल्या राजाची कथा रसाळपणे त्यांनी सांगितली आणि त्या पुन्हा मूळ विषयाला आल्या. म्हणूनच चोखोबा म्हणतात, चोखा डोंगा असला, काळा बेंद्रा असला, वेडा वाकडा असला, नकटा चपटा असला, तरी त्याचा भाव सरळ आहे, सच्चा आहे. साऱ्या संतांचं असंच आहे बरं का. ईश्वरचरणी त्यांचा भाव दृढ आहे. देह जावो अथवा राहो त्याची त्यांना पर्वा नाही. माईंनी मागे बघितलं आणि कुसुमनी अभंग सुरू केला. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. पुन्हा एकदा सभामंडप तिच्या अलौकिक सुरांवर हिंदोळायला लागला. माईंना जरा उसंत मिळाली. माईंचं वाढतं वय आताशी अशा विसाव्याची मागणी करतच. थोडी विश्रांती त्यांच्या पुढच्या कथनात, निरूपणात मग जो मांडते. गेली 3 वर्ष कुसुम माईंच्या मागे उभी राहून माईंना साथ करते. माई निरूपण करतात आणि कीर्तनात म्हणायचे श्लोक, अभंग, ओव्या, दिंडी, साकी हे सगळं ती म्हणते. तिच्या मधुर आवाजानं आणि सुरेल गाण्यानं माईंच्या कीर्तनाची उंची वाढते. माईंच्या कीर्तनाच्या सोन्याच्या कोंदणात कुसुमच्या स्वरांचा हिरा झगमगतो.
कुसुमचं गाणंही अवचितपणे त्यांच्या पुढे आलं होतं. कुसुम माईंच्या घरी आली तेव्हापासनं तोंड मिटूनच घरात वावरली. अगदी जरूर असेल तेवढंच होय नाही किंवा तेवढंच काय बाई. एरवी कोणालाही वाटलं असतं की मुलगी मुकीच आहे. कुसुम माईंकडे आली आणि हळूहळू घरातलं सारं जबाबदारीनं करायला लागली. कामाची सवय तर तिला लहानपणापासूनच जडलेली. ती आल्यापासनं माईंना वाचायला, अभ्यासाला, नवनवी आख्यानं बसवायला अधिक वेळ मिळायला लागला. माई बाहेरून आल्या की चहा, सरबत आयतं त्यांच्या पुढे यायला लागलं. बाजारहाट, ठेवरेव, स्वयंपाकपाणी सगळं कुसुम करत असे आणि सगळं व्यवस्थित नीटनेटकं. पण दुसरी माणसं दिसली की तिला काय होत असे कोणास ठाऊक ती गोंधळून जाई. तिच्या चेहऱ्यावर ते वेडगळ भाव बघितले की माईंना चीड यायची. त्यांच्या डोक्यातच तिडीक उठायची. अगं वेंधळे, लक्ष कुठं आहे तुझं, त्या म्हणायच्या आणि ती अधिकच भांबावून जायची. विचूकपणे काहीतरी करायची. कधीकधी माईंना स्वतःचाच राग यायचा. पोरीची तरी यात काय चूक, रूप का कोणाच्या हातात असतं. आपण कीर्तन प्रवचनातनं सांगत फिरतो काय भुललासी वरली या रंगा, ते सगळं वायाच गेलं म्हणायचं. मग एकदम त्यांच्या मनात तिच्याबद्दलची कणव दाटून यायची. पण ती व्यक्त कशी करावी माईंना कळत नसे. गेली 5-6 वर्ष तिटकारा आणि करुणा यामध्ये तिच्याविषयीच्या भावनांचा लंबक माईंच्या मनात हेलकावे खात राहिला होता. कुसमी 18 वर्षाची झाली तरी गप्पच होती. त्या दिवशी पालघरहून कीर्तन संपून संध्याकाळी माई घरी आल्या तर घरातनं गाणं ऐकू आलं. धाव पाव सावळे विठाई, का मनी धरली आढी. इतक्या सुरेल आवाजात गातय कोण. कीर्तनाचं निमंत्रण देण्यासाठी आलेलं कोणी तर नव्हे. माई आत गेल्या. कुसमी घरातलं काही बाई आवरत गाणं म्हणत होती, अगदी मनमुक्त. घरात ती एकटीच होती, ऐकायला दुसरं कोणीच नव्हतं. आवाजात इतकी आर्तता, इतकं तादात्म्य, जणू खरोखर तिचा त्या सावळ्या विठ्ठलाशी संवाद चाललाय. माई आल्याची तिला काही चाहूल लागली नाही. ती गातच राहिली आणि माई ऐकतच राहिल्या. केव्हा तरी तिचं माईकडे लक्ष गेलं आणि ती चापापली. गाणं एकदम थांबलं. शिळं पाणी टाकायला आणि ताजं भरायला हातात घेतलेली फुलदाणी खाली पडून फुटली. मग तिच्या चेहऱ्यावर ते ठरीव वेंधळे भाव पसरले. घाबरत ती काचा गोळा करायला लागली. माईंनी आज पहिल्यांदा तिला वेंधळं म्हणून न संबोधता कुसुम म्हटलं. अगं फुटली तर फुटली, एवढं घाबरायला काय झालं तुला, माई म्हणत होत्या. त्यांच्या तोंडून शापवाणीऐवजी असे संजीवक बोल कसे प्रकट झाले. कुसुम आश्चर्यानं त्यांच्याकडे बघायला लागली. तिचा चेहरा आणखीनच बावळा झाला. माईंचा साक्षात्काराचा तो क्षण होता. परमेश्वरानं कुसुमचं रूप घडवताना आखडलेला हात, तिचा गळा घडवताना, त्यात स्वरांचं बीज रुजवताना कुशलतेनं चालवलेला होता. तिला द्यायचं ते सारं देणं त्यांनी तिच्या आवाजावर उधळून टाकलेलं होतं. त्या दिवशी माईंनी तिचं गाणं ऐकलं आणि निश्चय केला हिला साथीला तयार करायची. माई कीर्तनात म्हणण्याच्या अभंग ओव्यांची, साक्या दिंड्यांची, पदांची, गाण्यांची तयारी घरीच करायच्या. अधूनमधून पेटी तबलेवाले घरी यायचे. सारं ते ऐकून ऐकून कुसमीला कधीच पाठ झालं होतं. माई तिला हे सारं सांगायला, शिकवायला लागल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तिला फारसं सांगा शिकवायला नकोच आहे, सगळं तयारच आहे तिचं. तिला द्यायला हवाय तो फक्त आत्मविश्वास. साथीदारांना माईंनी घरी बोलवलं की ती गडबडत असे. येत असलेलं विसरून जाईल. मला नाही जमणार इतक्या लोकांच्यात गाणं म्हणायला, कुसमीनं घाबरत घाबरत सांगितलं. हे बघ तुला नक्की जमेल, जमलंच पाहिजे या घरात राहायचं तर. माईंनी बजावलं तिला.
सामदंड साऱ्याचा उपयोग माईंना करावा लागला आणि खरंच तिला ते जमलं होतं. माईंच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीनं अधिक. गाताना ती जणू नेहमीची वेंधळी बावळी कुसुम नसायचीच, ती कुणी वेगळीच असायची, गंधर्व लोकातनं उतरलेली. गेली 3 वर्ष ती माईंना साथसंगत करत होती. माईंनी भजन म्हणायला सांगितलं, गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण. सभामंडप राधाकृष्ण गोपाळ कृष्णच्या जय जयकारानं भरून गेला. तबला पेटीच्या साथीबरोबर भाविकांच्या टाळ्या आणि शब्द लयीत पडायला लागले. भजनाची लय वाढली. माई आज उत्तर रंगात कुब्जेचं आख्यान सांगणार होत्या. आपण पूर्वरंगात पाहिलं की बहिरंगापेक्षा माणसांच्या अंतरीचा भाव मोलाचा. देवही भावाचा भुकेला असतो बरं का. देवावर नितांत श्रद्धा बाळगणाऱ्या कुब्जेची कथा ठाऊक आहे. तर आपण सारेच आज मथुरेला जाऊ. मथुरेला आज कृष्णदेव येणार आहेत. तिथे आज विशेष काहीतरी घडणार आहे. सगळ्यांच्या मनात हुरहुर दाटून राहिली आहे आणि थोडीशी भीतीसुद्धा. अष्टांग वक्रा कुब्जेच्या मनात येत आहे, घडेल का कृष्णाचं दर्शन आज. त्याच्या पायावर डोकं टेकता येईल, त्याला चंदनाची उटी लावता येईल. किती दिवस झाले बरं त्या गोष्टीला. सारं जग गाढ झोपेत होतं आणि मध्यरात्री आपण यमुनेवर स्नानाला गेलो होतो. कुणी पाहू नये, आपल्या कुरूपाची कुचेष्टा करू नये म्हणून मध्यरात्रीच स्नान उरकून घ्यायची सवय आपण लावून घेतली आहे. त्या दिवशी नाही, त्या मध्यरात्री पैलतीरावरनं कृष्णाची मुरली ऐकली आणि वाटलं की आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. माईंच्या रसाळवाणीनं श्रोत्यांपुढे कुब्जा उभी राहिली. तिचं मन त्यांना स्वच्छ वाचता येत होतं, कोऱ्या पाटीवरच्या अक्षरांसारखं. माईंनी मागे हात करून कुसुमला खूण केली. कुसुम गायला लागली, अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. कुसुमलाही तो मुरलीरव आता ऐकू यायला लागला. तिच्या कानात तो मंजुळ नाद घुमायला लागला. ती गायला लागली, विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्यायली ती मुरली. कुब्जा कुठली? कुसमीच होती ती. का कृष्णयुगातली कुब्जा या युगात कुसमी झाली होती आणि आता हळूहळू आपल्या पूर्वायुष्यात शिरत होती. माई बोलायला लागल्या, मथुरेच्या राजरस्त्यावर सारेच कृष्णाची वाट बघत होते. इतक्यात कुब्जा आपल्या वाकड्या तिकड्या अंगाला झोल देत पुढे आली. काही जण तिला म्हणाले. कुसुमनं साकी म्हणायला सुरुवात केली, नकोस कुब्जे जाऊ पुढती, करू नको अपशकुना. येईल इथे क्षणी झडकरी नंदाचा कान्हा. माई म्हणाल्या, काय माझ्या दर्शनानं कृष्णाला अपशकून होईल? भक्ताच्या भेटीनं भगवंताला अपशकून होईल? मग तो भगवंत कसला? किती दिवस, महिने, वर्ष झाली या क्षणासाठी जिवंत राहिली आहे मी. याच क्षणासाठी मी माझा प्रत्येक श्वास घेतला. सभामंडपातले श्रोते श्वास रोखून ऐकत होते. कुब्जेची भावना टिपेला पोचली होती. इतक्यात आला कृष्णदेव आला. गोपाळ कृष्ण महाराज की जय. मथुरेच्या प्रजाजनांनी जय जयकार केला. अगदी त्याच वेळी माईंच्या आवाजाबरोबर सभामंडपातल्या श्रोत्यांनीही कृष्णदेवांचा जय जयकार केला. कृष्णदेवाला कुब्जा पुढे झाली. सैनिकांनी तिला मागे खेचलं. पण आज तिला कुठलं बळ मिळालं होतं कोणास ठाऊक. त्यांना हिसडा मारून कुब्जा पुढे झाली. हातात चांदीची वाटी, वाटीत चंदनाचा लेप, दुसऱ्या हातात टप्पोऱ्या मोगरीचा हार. हे सारं करायला तिला कितीतरी वेळ लागला होता.
कृष्णाला ते सारं अर्पण केलं की त्या वेळाचं, त्या कष्टाचं चीज होणार होतं. माईंनी कुसुमला खुणावलं. कुसुम गायला लागली. शीतल चंदन उटी तुझी या भाळी मी लावते, शीतल चंदन उटी तुझी या भाळी मी लावते, नवकुसुमांची गंधित माला गळा तुझ्या घालते. भक्तवत्सला भावमनीचा जाणून तू घेई, भक्तवत्सला भावमनीचा जाणून तू घेई, कुब्जा दासी विनवित सेरे, ठावपदी मज देई, ठावपदी मज देई. कृष्णाला चंदनाची उटी लावायची होती, कृष्णाच्या गळ्यात हार घालायचा होता, पण ती इतकी डगमगत होती की तिचे हात आणि कृष्णाचा गळा याची सांगडच जमत नव्हती. तशी कृष्णानं आपला अंगठा कुब्जेच्या पावलांवर दाबला आणि डगमगणारी कुब्जा एकदम स्थिर झाली. तिने चंदनाची उटी कृष्णाला लावली, गळ्यात हार घातला आणि अनन्य भावानं कृष्णाला शरण जाऊन आपलं मस्तक कृष्णाच्या पायावर ठेवलं. कृष्णाने तिचे खांदे धरले, तिला उभं केलं आणि काय आश्चर्य, स्पर्श मात्रे कुरूप कुसमी, स्पर्श मात्रे कुरूप कुसमी रूपवती झाली, अगाधलीला भगवंताची मथुरेने देखली. स्पर्श मात्रे कुरूप कुसमी रूपवती झाली, अगाधलीला भगवंताची मथुरेनं देखली. देव भावाचा भुकेला, भावे विण काही नेणे त्याला. कुसुम भैरवी म्हणायला लागली होती. तिच्या अबोध मनानं कुब्जेच्या जागी स्वतःला पाहिलं होतं आणि कुब्जा न म्हणता ती कुसमीच म्हणाली होती. गडबड माईंच्या लक्षात आली, पण सभामंडपातले सारे तिच्या स्वरात इतके विरघळून गेले होते की त्यांच्या श्रवणांना काही वेगळेपणा जाणवलाच नाही. त्यांच्या कानांनी जणू कुसमी नाही तर कुब्जा हाच शब्द ऐकला होता. कुसुम गात होती, गातच राहिले. माईंनी अनेक वेळा तिला थांबण्याची खूण केली, पण कुसमी गात राहिली. जणू कुसमीनंच कृष्णाच्या पायावर डोकं ठेवलं होतं, जणू कुसमीच रूपवती झालेली होती. आणि कृष्णाच्या गुणगाना वाचून आता तिच्या आयुष्यात दुसरं काहीच उरलं नव्हतं. कुसमी गातच राहिली होती. 6 वाजून गेले होते. कीर्तन संपवायला हवं होतं. कुसमी गाणं थांबवतच नव्हती. शेवटी माईंनी गात्या कुसमीला तशीच गाती ठेवून 2-4 वाक्यात समारोप केला. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, असं म्हणत मागणं घातलं. आरती लावायला सांगितली. आरतीचा दणका सुरू झाला तशी कुसुम भानावर आली. गायची थांबली. तिच्या चेहऱ्यावर झळाळणारं तेज पार लोपून गेलं. आपलं काहीतरी चुकल्याचं तिला जाणवलं. ती घाबरली, गडबडली. फुलपाखरू कोशात गेल्यासारखी ती मिटूनच गेली. आरतीचं तबक फिरलं. आरतीत आलेले पैसे, फळं, नारळ कोणीतरी माईंना बांधून दिलं. देशमुखांनी त्यांना उतरायला दिलेल्या खोलीकडे माई निघाल्या. त्यांच्या मागोमाग कुसमी निघाली. फरफटत काटेरी सुरवंटासारखी कुरूप कुसमी. माईंच्या आज प्रथमच लक्षात आलं, कुसुमचा चेहरा काही तितका कुरूप नाही आहे. तिची कुरूपता तिच्या आत्मविश्वासाच्या अभावानं निर्माण झाली आहे. गाताना ती कशी वेगळी वेगळी दिसते. सुरवंटाचं फुलपाखरू होतं तेव्हा. त्यांनी आता ठरवलं, एरवीही त्या फुलपाखराचा सुरवंट होऊ देणार नव्हत्या. आत्मविश्वासाचा कृष्ण स्पर्श त्या तिला देणार होत्या. त्या आता तिला चांगल्या उस्तादाकडे गाण्याची तालीम देणार होत्या, कीर्तन करायला शिकवणार होत्या, तिला स्वावलंबी स्वयंपूर्ण बनवणार होत्या. तिच्याबद्दलची ममता एकदम त्यांच्या मनात दाटून आली. माईंच्या विचारालाही आज कृष्णस्पर्श झाला होता का? श्रोते हो, ही होती उज्ज्वला केळकर यांची कथा कृष्णस्पर्श, आणि ही कथा होती त्यांच्याच
कृष्ण स्पर्श या कथासंग्रहातनं. श्रोते हो, कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार माझी खात्री आहे. त्यामुळे कथेचा हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, आपल्या सोशल ग्रुप्समध्ये शेअर करा आणि प्रत्येकाला माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा. आत्ता जो वरती माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल हे लक्षात घ्या. भेटूया श्रोते हो पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.